नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। ॲग्रिकल्चरशी रिलेटेड नेमके IBPS क्वेश्चन कसे विचारतात, म्हणजे IBPSने आतापर्यंत आउट ऑफ द सिलेबस जाऊन जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी काढलेले आहेत। लक्षात घ्या, सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला कमीत कमी शेवटपर्यंत स्किप करू नका। खूप महत्त्वाचं आहे आणि क्वेश्चन नेमके कसे फॉर्मेट होतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। संभाव्य प्रश्न तांत्रिक संधी खूप मोठी आहे। सगळ्यात महत्त्वाचं आपण आज प्रश्न बघणार आहोत कृषीशी रिलेटेड, जे काय प्रश्न आउट ऑफ द सिलेबस जाऊन विचारले जाऊ शकतात त्या बाबतीत। आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा आपण वन लाइनर पद्धतीने पाहणार आहोत। यामध्ये कुठल्याही कन्सेप्टचं आपण विश्लेषण करणार नाही। तर आता बघूया व्हिडिओ। पहिला प्रश्न आहे बघा, विशेषतः कापणीच्या वेळी जास्त आर्द्रता असल्यामुळे प्रामुख्याने कोणत्या पिकाची कापणी व मळणीसाठी सर्वाधिक अडचणीचे ठरते। महत्त्वाचा प्रश्न आहे। 4 पर्याय तुम्हाला दिलेले, काय विचारलेले त्यांनी की कापणीच्या वेळी जास्त आर्द्रता असल्यामुळे कोणत्या पिकाची कापणी व मळणीसाठी सर्वाधिक अडचणीची ठरते। पहा 4 पर्याय, भात आहे, ज्वारी आहे, बार्ली आणि गहू आहे। तर या 4 कन्सेप्टमधून योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे। काय पर्याय असेल कमेंटमध्ये पटापटा उत्तर देत चला। विशेषतः कापणीच्या वेळी जास्त आर्द्रता असल्यामुळे प्रामुख्याने कोणत्या पिकाची कापणी व मळणीसाठी सर्वाधिक अडचणीची ठरतं। कोणतं पीक येते? योग्य उत्तर काय येईल त्याचं? पर्याय नंबर 4 गहू। काय विशेषतः कापणीच्या वेळी पिकाची कापणी व मळणीसाठी सर्वाधिक अडचणीचं कोणतं पीक ठरतं? तर त्याचं उत्तर आहे गहू हे पीक ठरतं। बघा दुसरा प्रश्न आपण बघूया, मृदेच्या आम्लतेचे 2 प्रकार कोणते आहेत? आम्लता, जी मृदेची आम्लता असते तिचे 2 प्रकार कोणते असं तुम्हाला विचारलेले बघा। आणि 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले, योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे। महत्त्वाचे प्रश्न आहे, मृदेच्या आम्लतेचे 2 प्रकार कोणते आहेत? काय पर्याय आहे? सक्रिय आम्लता आणि विनिमय आम्लता, पोषक आम्लता आणि खनिज आम्लता, आयनिक आम्लता आणि आयनॉन आम्लता, त्यानंतर द्रावण आम्लता आणि खनिज आम्लता। योग्य उत्तर काय येईल? मृदेच्या आम्लतेचे 2 प्रकार कोणते आहेत? पटापट कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा। योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 द्रावण आम्लता आणि खनिज आम्लता हे या प्रश्नाचं काय आहे? योग्य उत्तर आहे। कोणता प्रश्न? मृदेच्या आम्लतेचे 2 प्रकार कोणते? द्रावण आम्लता आणि खनिज आम्लता। पुढचा प्रश्न आपण बघूया, कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? एकदम सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे। कोणत्या पिकामध्ये टेकू दिला जातो? कोणत्या पिकामध्ये दिला जातो? बघा 4 पर्याय काय आहे? पीच आहे, द्राक्ष आहे, नारळ आहे आणि केळी। सर्वांना माहीत असेल या प्रश्नाचं उत्तर। कमेंटमध्ये उत्तर देत चला आणि व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करून घ्या। कोणत्या पिकाला मग टेकू दिला जातो? योग्य उत्तर आहे त्याचं केळी। कारण केळीला कशामुळे टेकू दिला जातो? तर त्याला घडं असतात आणि त्या घडामुळे त्या पिकामध्ये, केळी या फळपिकामध्ये टेकू दिला जातो। पुढचा प्रश्न आपण बघूया, वरच्या स्तरातून खालच्या स्तरामध्ये होणाऱ्या पाण्याच्या अधोमुख हालचालीस काय म्हणतात? वरच्या स्तरामधून खालच्या स्तरामध्ये म्हणजे पाण्याची हालचाल होती, अधोमुख हालचाल म्हणतो आपण त्याला काय म्हणतात? बघा 4 नंबरचा प्रश्न आहे। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। परिसंचालन, गळती, अंतःसरण, सूक्ष्मवाहिनी। काय म्हटलं जाईल? वरच्या स्तरातून खालच्या स्तरामध्ये होणाऱ्या पाण्याच्या अधोमुख हालचालीस काय म्हणतात? योग्य उत्तर काय येईल त्याचं? परिसंचरण। काय म्हणतात? परिसंचरण असं या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, शेतीसाठी पतपुरवठा का केला जातो? शेतीसाठी पतपुरवठा का केला जातो? IMP प्रश्न आहे। कशासाठी? शेतीसाठी पतपुरवठा का केला जातो? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर, योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे। बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे
आणि तसंच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे. आतापर्यंत आपण आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक आणि कृषी तांत्रिक या विषयावर बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले. त्याची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व IMP व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तसेच या व्हिडिओचे तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ग्रोइंग स्टुडंट्स या नावाने, त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि या व्हिडिओची फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला PDF पाहायला भेटेल. बघा प्रश्न काय आहे, शेतीसाठी खत पुरवठा का केला जातो? पर्याय पहा तुमच्यापुढं, भूमी आणि कामगाराच्या विकासासाठी. त्यानंतर दुसरा पर्याय उत्पादन वाढवण्यासाठी. तिसरा पर्याय शेतीच्या विकासासाठी. आणि चौथा पर्याय पोल्ट्री युनिटच्या विकासासाठी. मग शेतीसाठी पत पुरवठा का केला जातो, कशासाठी? या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं. तर शेतीसाठी पत पुरवठा याच्यासाठी केला जातो की शेतीचा विकास व्हावा म्हणून शेतीच्या विकासासाठी पत पुरवठा केला जातो. पुढचा प्रश्न आपण बघूया. कुठल्या सिंचन पद्धतीमध्ये शेतीचे लांब व अरुंद पट्टे तयार करून त्यात वाफे तयार केले जातात? सिंचन पद्धत विचारली तुम्हाला. सिंचन पद्धतीमध्ये कुठल्या सिंचन पद्धतीमध्ये? आता आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण सर्व सिंचन पद्धती तुम्हाला सांगितलेलं आहे. ठिबक सिंचन सांगितलेली, तुषार सिंचन सांगितलेली आहे, त्याच्यानंतर मोकट सिंचन सांगितलेली आहे, आळे पद्धत सांगितलेली आहे. तर यापैकी तुम्हाला विचारलेलं आहे की कुठल्या सिंचन पद्धतीमध्ये शेतीचे लांब व अरुंद पट्टे तयार करून त्यात वाफे तयार केले जातात? बघा 4 पर्याय कोणकोणते? बंदिस्त आळे पद्धत, सरीद्वारे सिंचन पद्धत, त्यानंतर ठिबक सिंचन पद्धत आणि सीमेवर पाणी देणे पद्धत. तर कोणत्या पद्धतीमध्ये मग लांब व अरुंद पट्टे तयार करून वाफे तयार केले जातात? चला पटापट उत्तर येऊ द्या. प्रश्न नीट वाचायचा, त्याचे पर्याय नीट वाचायचे आणि उत्तर द्यायचे. उत्तर चुकलं तरीही चालेल, परंतु त्यामधून आपल्याला कळतं आहे की आपला अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे. कुठल्या सिंचन पद्धतीमध्ये शेतीचे लांब व अरुंद पट्टे तयार करून त्यामध्ये वाफे तयार केले जातात? तर ती पद्धत आहे बघा पर्याय नंबर 4, सीमेवर पाणी देणे या पद्धतीमध्ये. सीमेवर पाणी देणे या पद्धतीमध्ये काय केलं जातं? शेतीचे लांब व अरुंद पट्टे तयार केले जातात आणि त्याचे वाफे तयार केले जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा मूळ खोडाचे लोपिंग म्हणजे काय? मूळ खोडाचे लोपिंग म्हणजे काय? बघा काय असेल? पटकन उत्तर द्यायचे की मूळ खोडाचे लोपिंग म्हणजे काय. पर्याय काय आहे? मूळ खोडाचा वरचा भाग काढून टाकणे, त्यानंतर मूळ खोडाचा खालचा भाग काढून टाकणे, नवीन फांद्या काढून टाकणे, फुलांच्या कळ्या काढून टाकणे. काय आहे मूळ खोडाचं लोपिंग? लोपिंग म्हणजे काय? योग्य उत्तर द्यायचे. बघा योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1, मूळ खोडाचा वरचा भाग काढून टाकणे. त्याला काय म्हटलं जाईल? खोडाचे लोपिंग असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचे कृषी तंत्र आहे. प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचं कृषी तंत्र आहे. कोणतं कृषी तंत्र आहे महत्त्वाचं? की त्यामध्ये काय केलं जातं? प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीची धूप नियंत्रित केली जाते. बघा 4 पर्याय आहे आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. उत्तर द्यायचंच, कारण आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये हे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विचारले गेलेले. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर क्षणामध्ये येऊन जाईल. प्राथमिक टप्प्यामध्ये जमिनीची धूप नियंत्रित करण्यासाठी हे महत्त्वाचे कृषी तंत्र आहे. कारण जमिनीच्या धूप कोणकोणत्या प्रकारे होत्या, धुपीचे प्रकार किती आहे, हे सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषणाच्या माध्यमातून अपलोड केलेलं आहे. तर काय होईल? प्राथमिक टप्प्यामध्ये कशी नियंत्रित करता तुम्ही जमिनीची धूप? तर बघा पिके वतरण आळीपाळीने वाढविणे, त्याला काय म्हटलं जातं? ले फार्मिंग म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये काय केलं जातं? जमिनीची धूप नियंत्रण करण्याचं ते काय महत्त्वाचं तंत्र आहे. कोणतं? पिके वतरण आळीपाळीने वाढविणे किंवा त्याला ले फार्मिंग असं आपण म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. पर्णगुच्छ ह्या फळातील एक गंभीर रोग आहे. फळभाजी किंवा फळे त्यावर पडणारे रोग या विषयावर सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले आहे. जे फळपीक आहे त्यावर पडणारे रोग आणि त्याचं निरसन कसं करावं त्यापैकीच हा प्रश्न आहे की पर्णगुच्छ हा डॅडॅश या फळातील एक गंभीर रोग आहे. कोणत्या फळातील एक गंभीर रोग आहे? पर्णगुच्छ. बघा केळी आहे, आंबा आहे, पेरू आहे, लिंबूवर्गीय फळं आहे. मग
कोणत्या फळातील एक गंभीर रोग आहे? पटकन उत्तर द्या, पटापट कमेंटमध्ये उत्तर देत चला, उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा. मग सांगा, पर्णकुच्छ डायडॅश या फळातील एक गंभीर रोग आहे, कोणत्या फळातील आहे? त्याचं योग्य उत्तर आहे आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 1 केळी. पर्णकुच्छ हा केळी हा फळातील एक गंभीर रोग आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. शेवंतीचे उगमस्थान हे डायडॅश आहे. देश दिलेले तुम्हाला आणि कोणत्या देशामध्ये शेवंतीचं उगमस्थान आहे, म्हणजे शेवंती कुठल्या देशातून आपल्या भारतामध्ये आलेली असं त्यांना विचारायचं आहे. बघा, चीन आहे, जपान आहे, दक्षिण आफ्रिका आहे, मेक्सिको आहे. कोणत्या देशामध्ये शेवंतीचं उगमस्थान आहे? मग पटकन उत्तर द्यायचं. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला, कमेंटमध्ये उत्तर द्या. शेवंतीचे उगमस्थान कोणता देश आहे? योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 चीन. शेवंतीचं उगमस्थान कुठं आहे? तर चीन हे आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, एकूण सिंचनाची आवश्यकता म्हणजेच काय? एकूण सिंचनाची आवश्यकता म्हणजे डॅश म्हणजे काय? बघा, पर्याय पहा, प्रश्न पहा आणि उत्तर द्या. 11 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, व्यवस्थित उत्तर वाचायचं आणि नंतर त्याला तर्क लावायचा. जर तुमच्या पाठ असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पाठ नसेल तर तर्क लावायचा. एकूण सिंचनाची आवश्यकता म्हणजे काय? बघा, पर्याय काय आहे? नेमकी सिंचनाची आवश्यकता, त्यानंतर नेमकी सिंचनाची आवश्यकता गुणिले सिंचन पद्धतीची कार्यक्षमता, नेमकी सिंचनाची आवश्यकता ऑब्लिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता आणि नेमकी सिंचनाची आवश्यकता प्लस पाण्याची आवश्यकता. काय येईल मग याचं उत्तर? एकूण सिंचनाची आवश्यकता म्हणजे पर्याय नंबर 3 नेमकी सिंचनाची आवश्यकता ऑब्लिक सिंचन पद्धतीची कार्यक्षमता, हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. वापसा अवस्थेत भूजलाचे विभव डॅश श्रेणीमध्ये असतात. वापसा अवस्थेमध्ये भूजलाचे विभव डॅश श्रेणीमध्ये असतात. कोणत्या श्रेणीमध्ये असतात? भूजलाचं विभव कोणत्या? वापसा अवस्थेमध्ये. ज्यावेळेस जमिनीची वापसा झाली, तिची जमिनीची वापसा अवस्था आहे, त्यावेळेस भूजलाचे विभव डॅश श्रेणीमध्ये म्हणजे कोणत्या श्रेणीमध्ये असतात? बघा, 0.1 ते 0.3 बार, 0.1 ते 0.3 MPa, 0.1 ते 0.03 बार आणि 1 ते 0.3 बार. यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं आहे आणि कमेंटमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर पाठवत चला. बघा, मलाही कळतं की तुमचा अभ्यास किती आहे. वापसा अवस्थेत भूजलाचे विभव डॅश श्रेणीमध्ये असते. काय उत्तर असेल त्याचं? पर्याय नंबर 1 हे त्याचं उत्तर आहे. 0.1 ते 0.3 बार हे मग कोणत्या अवस्थेत? तर वापसा अवस्थेमध्ये. पुढचा प्रश्न आपण बघूया. निर्यातीसाठी गुलाबाची पॅकिंग करण्यासाठी एका खोक्यात एकत्र किती फुले पाठवली जातात? निर्यातीसाठी. आयात निर्यात हे सर्वांना माहिती आहे. निर्यात म्हणजे आपल्या देशातून दुसऱ्या देशात किंवा आपल्या शहरातून दुसऱ्या शहरामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये. निर्यातीसाठी गुलाबाची पॅकिंग करण्यासाठी एका खोक्यात एकत्र डॅश फुले पाठवली जातात. किती फुले पाठवली जातात? 500, 300, 200, 100. किती फुले पाठवले जाईल? योग्य उत्तर देत चला आणि सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. पटकन उत्तर आलं पाहिजे. आजचे प्रश्न आपण विश्लेषणाच्या माध्यमातून नाही तर वन लाईनर पद्धतीने घेऊन राहिलो. मग निर्यातीसाठी गुलाबाची पॅकिंग करण्यासाठी एका खोक्यात एकत्र किती फुले पाठवली जातात? पर्याय नंबर 1 500 फुले पाठवली जातात. किती? 500 फुलं पाठवली जातात. पुढचा प्रश्न आपण बघूया. एखादे उत्पादन त्याच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रक्रियांच्या मालिकेला डॅश असे म्हणतात. एखादं उत्पादन आहे समजा, त्या उत्पादन ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणापासून तर उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याच्या प्रक्रियांच्या मालिकेला डॅश असे म्हणतात. काय म्हणतात? बघा, 4 पर्याय आहे तुमच्या समोर आणि याचं उत्तर जवळजवळ 100% विद्यार्थ्यांना येतच असेल. त्याला हाताळणी म्हणतात किंवा खरेदी विक्री म्हणणार किंवा विपणन म्हणणार किंवा काढणे म्हणणार. म्हणजे नेमकं आपण काय म्हणणार त्याला? योग्य उत्तर आलं पाहिजे. काय असेल त्याचं योग्य उत्तर? बघा, लावा अंदाज. एखादे उत्पादन त्याच्या ठिकाणापासून उपभोक्त्याच्या ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यातील प्रक्रियांच्या मालिकेला काय म्हटलं जाईल?
त्याला म्हणतात विपणन। पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया। पुढचा प्रश्न आहे बघा, 5 आर क्षेत्र असलेल्या हरितगृहात कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे डॅश रोपे लागवड केली जाते। 5 आर क्षेत्र असलेल्या हरितगृहामध्ये कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे किती रोपे लागवड केली जाईल? बघा, तुमच्यासमोर 4 पर्याय आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचं, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो। त्यासाठी त्याला लाईक नक्की करायचे, कारण तुमच्या एका लाईकमुळं काय होतं, चांगल्यात चांगले प्रश्न निवडण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन येते। त्यासाठी व्हिडिओ लाईक नक्की करत चालायचे। बघा, 5 आर क्षेत्र आहे आणि हरितगृहात काय करायचे, कार्नेशन पिकासाठी सर्वसाधारणपणे किती रोपे लागवड केली जाते? बघा, 2000 आहे, 3000 आहे, 4000 आहे, 5000 आहे। मग किती रोपं लावले? 5 आर क्षेत्र असलेल्या हरितगृहामध्ये योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1 2000 रोपे। सर्वसाधारणपणे 2000 रोपे लागवड होते। पुढचा प्रश्न आपण बघूया। महत्त्वाचा प्रश्न आहे, MP प्रश्न आहे। जलसंधारण म्हणजे काय? जलसंधारण कशाला म्हटलं जातं? हे असा प्रश्न त्याने आपल्याला विचारलेला आहे। जलसंधारण म्हणजे काय? IMP प्रश्न आहे। पर्याय 4 तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? पाहू आता किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येतं। तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओमधून किती प्रश्नांचं उत्तर देता येईल हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा। आणि यदा कदाचित माझ्याकडनं एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कळवा। बघा, जलसंधारण म्हणजे काय आहे? वाहणारे पाणी लहान मोठ्या साठ्यामध्ये साठवून सिंचनाकरिता त्याचा पुनर्वापर करणे। दुसरा पर्याय, पावसाचे पाणी वाहू न देता जमा करणे, जेणेकरून ते कोरडवाहू जमिनीत वापरता येईल। त्यानंतर तिसरा पर्याय आहे बघा, पाटातून होणाऱ्या सिंचनाला पुरवणी आधार म्हणून जमिनीतील पाणी काढून वापरण्याची चांगली पद्धत। आणि चौथा पर्याय आहे, अस्फाल्टसारख्या आर्द्रता अवरोधक गोष्टी योग्य प्रमाणात वापरून पाण्याच्या जमिनीत मुरण्याला प्रतिबंध करणे। मग योग्य उत्तर काय येईल याचं बघा, 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि त्याचं योग्य उत्तर बघा, अचूक आणि महत्त्वाचं कोणतं उत्तर आहे? पर्याय नंबर 1 काय? वाहणारे पाणी लहान मोठ्या साठ्यामध्ये साठवून सिंचनाकरिता त्याचा पुनर्वापर करणे, हे त्याचं योग्य उत्तर आहे। यालाच आपण काय म्हणू? जलसंधारण म्हणू आपण। जलसंधारण म्हणजे वाहणारे पाणी लहान मोठ्या साठ्यामध्ये साठवून सिंचनाकरिता त्याचा पुनर्वापर करणे। पुढचा प्रश्न आपण बघूया। भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारं पीक कोणतं आहे? पुढीलपैकी म्हणजे 4 पिकांची नावं तुम्हाला दिलेली आणि त्यापैकी काय करायचं आपल्याला? योग्य उत्तर द्यायचे। सगळ्यात जास्त कीटकनाशक कोणत्या पिकावर फवारलं जातं? कापूस, भात, ऊस, भुईमूग। सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल, कारण सगळीकडे हे पीक घेतले जाते। भात तुरळक ठिकाणी म्हणजे काही भागामध्ये घेतला जातो, ऊस पण सगळीकडे घेतला जातो, भुईमूग पण। हे जे भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारं पीक आहे हे पुढीलपैकी कोणतं आहे? ते आहे पर्याय नंबर 1 कापूस। कारण कापूस या पिकावर काय होतं? सर्वात जास्त कीटकनाशकाची फवारणी केली जाते, म्हणून योग्य उत्तर आहे कापूस। पुढचा प्रश्न आपण बघूया। पाणलोट क्षेत्राची सीमा कोणती असते? पाणलोट जे क्षेत्र असते त्या क्षेत्राची सीमा कोणती असते? बघा, पाण्याची विभाजन करणारी रेषा, परिधी रेषा, दरी रेषा, सीमारेषा। काय उत्तर असेल? पटापट उत्तर कमेंटमध्ये देत चला। काय प्रश्न आहे? पाणलोट क्षेत्राची सीमा कोणती असते? काय असेल योग्य उत्तर? अचूक पर्याय नंबर, पाण्याची विभाजन करणारी रेषा। पाणलोट क्षेत्राची सीमा कोणती असते? पाण्याची विभाजन करणारी रेषा। पुढचा प्रश्न आपण बघूया। भुईमुगात लाल केसाळ अळी नुकसानीची कोणती लक्षणे दाखवते? भुईमुगामध्ये लाल केसाळ अळी नुकसानीची कोणती लक्षणे दाखवते? बघा, 4 लक्षणं तुमच्या पुढे दिलेली आणि त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे?
की जी भुईमुगामध्ये लाल केसाळ अळी असती ती नुकसानीची कोणती लक्षणे दाखवते? फटकन उत्तर द्या बरं, पटापटा उत्तर देत चला. योग्य उत्तर, किती उत्तर येते ते मला पाहू द्या. भुईमुगात लाल केसाळ अळी नुकसानीची कोणती लक्षणे दाखवते? बघा, फक्त लवकर कात बदलणे व वाढणे. त्यानंतर दुसरा पर्याय फक्त उशिरा कात बदलणे, पाने गळणे व पानांच्या मुख्य शिरा सोडणे. त्यानंतर तिसरा पर्याय 1 आणि 2 दोन्ही आणि वरीलपैकी कोणते नाही. असे 4 पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापासून काय करायचं आपल्याला? योग्य उत्तर निवडायचं आहे. भुईमुगामध्ये लाल केसाळ अळी नुकसानीची कोणती लक्षणे दाखवते? कोणती लक्षणे दाखवत असन? योग्य उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, 1 आणि 2 दोन्ही. काय? फक्त लवकर कात बदलणे व वाढणे, त्यानंतर फक्त उशिरा कात बदलणे, पाने गळणे व पानांच्या मुख्य शिरा सोडणे. हे दोन्ही विधानं काय आहे? योग्य आहे. भुईमुगात लाल केसाळ अळी नुकसानीची कोणती लक्षणे आहेत? हे 2 लक्षणे. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? 1 आणि 2 दोन्ही त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. फुलण्याच्या आरंभिक टप्प्यादरम्यान अनावश्यक सहाय्यक अंकुर काढून टाकण्याला तुम्ही काय म्हणाल? IMP प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे. 20 नंबरचा प्रश्न आहे. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि पटापटा उत्तरं येऊ द्या. अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करत चला. तसंच तुम्हाला या व्हिडिओची जर PDF पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल आपलं ग्रोइंग स्टुडंट्स नावानं त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि सर्व व्हिडिओचे PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फुकटमध्ये पाहायला भेटतील. बघा, फुलण्याच्या आरंभिक टप्प्यादरम्यान अनावश्यक सहाय्यक अंकुर काढून टाकण्याला तुम्ही काय म्हणता? नॉचिंग म्हणता का डिब्लॉसमिंग म्हणता, काट करणे म्हणता का करतंकाला म्हणता? काय म्हणणार या 4 पर्यायापैकी? योग्य उत्तर येऊ द्या. तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर काट करणे म्हणतो आपण त्याला. काय? फुलण्याच्या आरंभिक टप्प्यादरम्यान जे अनावश्यक अंकुर सहाय्यक अंकुर आपण काढून टाकतो त्याला काय म्हणतो आपण? काट करणे. पुढचा प्रश्न आपण बघूया. अंतःसरण दर म्हणजे काय? सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल कारण याच्यापूर्वी विश्लेषणाच्या माध्यमातून आपण अंतःसरण दर म्हणजे काय सांगितलेलं आहे. तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्हाला याचं उत्तर येईल. पर्याय तुम्हाला सांगतो. पाण्याचे पार्श्वचलन, पाण्याची खालच्या दिशेने हालचाल, वेळेच्या प्रति एककात पाणी मृदेच्या स्तंभातून कापत असलेले अंतर आणि मृदेच्या कणांदरम्यान होणारी पाण्याची हालचाल. नेमकं काय आहे? अंतःसरण कशाला म्हणतो आपण? पाण्याची खालच्या दिशेने होणारी हालचाल, त्याला आपण काय म्हणतो? अंतःसरण म्हणतो. योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 2, पाण्याची खालच्या दिशेने हालचाल म्हणजे होणारी किंवा खालच्या दिशेने हालचाल याला काय म्हटलं जातं? अंतःसरण दर म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आपण बघूया. मुक्ता, श्वेता, जवाहर 7, गौरव व शीतल हे डॅडॅश पिकाचे प्रकार आहेत. पिकाचे प्रकार विचारले तुम्हाला म्हणजे कोणत्या पिकाचे प्रकार आहे? कोणत्या पिकाचे प्रकार आहे? मुक्ता, श्वेता, जवाहर 7, गौरव, शीतल हे कोणत्या पिकाचे प्रकार आहेत? बघा, पिकं दिलेली तुमच्यापुढं. भुईमुग आहे, तूर आहे, सोयाबीन आहे, जवस आहे. तर कोणत्या पिकाचे प्रकार असं तुम्हाला विचारलेले आणि पटकन याचं उत्तर तुम्ही काय करायचं? देऊन टाकायचं आहे आणि तुम्हाला बरोबर याचं उत्तर माहीत असणार आहे. मुक्ता, श्वेता, जवाहर 7, गौरव, शीतल कोणत्या पिकाचे प्रकार आहे? योग्य उत्तर काय यायचं? पर्याय नंबर 4. कोणतं उत्तर आहे? पर्याय नंबर 4, जवस. जवस या पिकाचे प्रकार आहे. कोणते कोणते? मुक्ता आहे, श्वेता आहे, जवाहर 7 आहे, गौरव आहे, शीतल आहे. हे कोणत्या पिकाचे प्रकार आहेत? तर जवस या पिकाचे प्रकार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा, पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनीवर बियाणे समप्रमाणात पसरले जाते आणि ते तक्त्याने झाकून त्यावरून पाटी फिरवली जाते? म्हणजे आपल्या भागात जर म्हटलं तर रासणी केली जाते असं त्याला म्हणायचं आहे. मग कोणती पद्धत आहे ती? पुढीलपैकी कोणत्या पद्धतीत पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनीवर बियाणे समप्रमाणात पसरवले जाते आणि ते तक्त्याने झाकून त्यावरून पाटी फिरवली जाते? बघा, 4 पर्याय तुम्हाला सांगतो. कोणकोणते? पेरणी, फैलाव पद्धती, त्यानंतर पुनर्लागवड पद्धती, त्यानंतर नांगरणी पद्धती. कोणत्या पद्धतीमध्ये?
पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनीवर बियाणे समप्रमाणात पसरवलं जातं आणि ते तक्त्याने झाकून त्यावरून पाटी फिरवली जाते फैलाव पद्धतीमध्ये. काय योग्य उत्तर आहे त्याचं? पर्याय नंबर 2. फैलाव पद्धतीमध्ये काय केलं जातं? पेरणीसाठी तयार केलेल्या जमिनीवर बियाणे समप्रमाणात पसरवलं जातं आणि त्यावरून तक्त्याने झाकून त्यावरून पाटी फिरवली जाते. कोणत्या पद्धतीमध्ये? फैलाव पद्धतीमध्ये. पर्याय नंबर 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणते खत भौतिकदृष्ट्या अल्कधर्मी असते? रेणुसूत्र दिले तुम्हाला त्या खताचे. मग कोणतं खत आहे ते कशासाठी भौतिकदृष्ट्या अल्कधर्मी असते? अल्कधर्मी ना आम्लधर्मी, हे तर तुम्हाला याच्यातला पर्याय माहीत झालेलं आहे. मग कोणतं खत आहे ते बघा. 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे. कोणतं खत भौतिकदृष्ट्या अल्कधर्मी असतं, कोणतं खत असतं, त्याचं उत्तर तुम्हाला सांगतो. पर्याय नंबर 2. काय? पर्याय नंबर 2 NaNO3 हे जे खत आहे भौतिकदृष्ट्या कसं असतं? अल्कधर्मी असतं. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तुषार सिंचन प्रणालीची आवश्यक कार्यक्षमता किती असते? तुषार सिंचन प्रणाली तिची आवश्यक कार्यक्षमता किती असते हे तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. 4 पर्याय तुम्हाला दिलेले, योग्य पर्याय त्यामधून निवडा आणि योग्य उत्तर कमेंटमध्ये द्या. तुषार सिंचन प्रणाली आवश्यक कार्यक्षमता किती असते? 65%, 75%, 85%, 95%? काय असेल याचं योग्य उत्तर? पटकन कमेंटमध्ये उत्तर दे. चला, तुषार सिंचन प्रणालीची आवश्यक कार्यक्षमता किती असते? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 75% असते. किती टक्के असते? 75% आवश्यक कार्यक्षमता विचारलेली तुम्हाला. पुढचा प्रश्न आपण बघूया. शोभा हे डायडॅश या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेलं वाण आहे. शोभा हे कोणत्या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेलं वाण आहे? द्या उत्तर. प्रश्न कसे? काही सोपे आहेत, काही मध्यम आहेत, काही हार्ड आहे, तरी तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे कारण अभ्यास आपला कंटिन्यू चालू ठेवायचा. शोभा हे डायडॅश या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेलं वाण आहे. कोणतं आहे? कनेर, हिबिस्कस, झेंडू, ग्लॅडिओलस? काय उत्तर असेल त्याचं? योग्य उत्तर काय आहे त्याचं? पर्याय नंबर 4. शोभा हे कोणत्या पिकाचं जनुकीय बदलाने तयार केलेलं वाण आहे? तर ग्लॅडिओलस ह्या पिकाचं. पर्याय नंबर 4 आहे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणती जमीन वापराची पद्धत आणि सांस्कृतिक पद्धतीवर अवलंबून असलेल्या शेतीचा प्रकार नाही? कोणती जमीन वापराची पद्धत आणि सांस्कृतिक पद्धतीवर अवलंबून असलेला शेतीचा प्रकार नाही? बघा, 4 पर्याय आहे तुमच्यासमोर आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. खंडकरी शेती, विशेष शेती, त्यानंतर वैविध्यपूर्ण शेती आणि त्यानंतर मिश्र शेती. यापैकी काय करायचं आहे तुम्हाला? उत्तर द्यायचं आहे. कोणती जमीन वापराची पद्धत आणि सांस्कृतिक पद्धतीवर अवलंबून असलेला शेतीचा प्रकार नाही? काय उत्तर आहे त्याचं? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 खंडकरी शेती. खालीलपैकी कोणती जमीन वापराची पद्धत आणि सांस्कृतिक पद्धतीवर अवलंबून असलेला शेतीचा प्रकार नाही? कोणती शेती ती? खंडकरी. पर्याय नंबर 1 खंडकरी शेती हा त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नवीन कौशल्य कसे अवगत करावे या मूळ उद्देशासाठी डायडॅश ही पद्धत वापरतात. नवीन कौशल्य आपल्याला अवगत करायचं आहे, मग ते कसं अवगत करावं या उद्देशासाठी, मूळ उद्देशासाठी कोणती पद्धत वापरतात? बघा, प्रतिप्रत्यक्षिक, परिणाम प्रात्यक्षिक, समूह संपर्क पद्धत का वर्तमानपत्र? कोणती पद्धत वापरली जाईल नवीन कौशल्य अवगत कसं करावं या मूळ उद्देशासाठी? कोणती पद्धत वापरली जाते? चला पटापट योग्य उत्तर येऊ द्या. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर नक्की लाईक करा. तसंच आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडत असेल तर त्याला नक्की लाईक करत चला. नवीन कौशल्य कसे अवगत करावं
हा जो मूळ उद्देश आहे याच्यासाठी कोणती पद्धत वापरतात? योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1 कृती प्रात्यक्षिक. कारण कृती केल्याशी ते कौशल्य तुम्हाला कसं पात्रात पडेल? तर मग त्यासाठी काय आहे? कोणती पद्धत आहे? कृती प्रात्यक्षिक ही पद्धत, हिचा वापर करावा लागतो किंवा अवलंब करावा लागतो. पुढचा प्रश्न आपण बघूया. जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशीची संख्या कोणत्या देशामध्ये, म्हणजे डॅश येथे आहे, जगामध्ये विचारले तुम्हाला. आणि कशाची संख्या विचारली? जंगली म्हशींची संख्या. जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशींची संख्या कुठं आहे? डॅश येथे आहे, म्हणजे कुठे आहे? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. काय काय आहे? मेघालय, सिक्कीम आहे, आसाम आहे, पश्चिम बंगाल आहे. तर यापैकी आपल्याला काय विचारलेलं आहे? जगातील सगळ्यात जास्त जंगली म्हशीची संख्या कुठं आहे? योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 आसाम या ठिकाणी. जगामध्ये सगळ्यात जास्त जंगली म्हशी तुम्हाला आसाममध्ये आढळून येतात. मग योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 3 आसाम. पुढचा प्रश्न आपण बघूया. आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 2003 हा डॅशशी संबंधित आहे. कोणता? आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती हा जो कायदा आहे 2003चा, हा कशाशी संबंधित आहे? बघा पर्याय तुम्हाला 4 दिलेले आणि या 4 पर्यायामधून तुम्हाला काय करायचं आहे? योग्य उत्तर निवडायचं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय पर्याय पहा? केवळ कंत्राटी शेती, त्यानंतर केवळ प्रत्यक्ष विपणन, त्यानंतर केवळ खाजगी विपणन आणि वरील सर्व. काय उत्तर येईल याचं? आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 2003 हा कशाशी संबंधित आहे? मग कशाशी संबंधित आहे? तर केवळ कंत्राटी शेतीशी संबंधित आहे, केवळ प्रत्यक्ष विपणनासाठी संबंधित आहे, केवळ खाजगी विपणनासाठी सुद्धा संबंधित आहे. म्हणजे याचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4 वरील सर्व. आदर्श कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा 2003 हा वरील ज्या 3 बाबी सांगितलेल्या आहे त्यांच्याशी काय आहे? संबंधित आहे. म्हणजे पर्याय नंबर 4 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी कोणते पीक सोटमुळाचे आहे? सोटमूळ, मुळाचे प्रकार आपल्याला माहिती आहे. त्यापैकी खालीलपैकी कोणते पीक हे सोटमुळाचा प्रकार आहे, मुळाचं आहे, की ज्या पिकाला सोटमूळ असतं? मग असं कोणतं पीक आहे? बघा टमाटा आहे, कांदा आहे, कोबी आहे, लसूण आहे. कांदा लसूण हे तर तुमच्या लक्षात आलंच. कांदा लसणाला काय सोटमूळ असतच नाही. मग ह्या 2 पैकी तुमची जंबल होईल, टमाटा आणि कोबी. मग कोणतं पीक आहे की जे सोटमुळाचं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नंबर 1 टमाटा हे जे पीक आहे ना, हे काय सोटमुळाचे आहे. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. बीटरूट डॅश कुळातील आहे. बीटरूटचं कुळ विचारलेलं आहे तुम्हाला, की बीटरूट हे कोणत्या कुळातील पीक आहे? कोणत्या कुळातील आहे? बघा 4 पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे? तुम्हाला द्यायचं आहे. कोणते कोणते पर्याय दिलेले बघा? चिनोपोडियासी, त्यानंतर ॲपियसी, त्यानंतर ब्रॉसिकॅसी, त्यानंतर कुशीफेरॅसी. कोणत्या कुळातील आहे? बीटरूट विचारलेलं तुम्हाला. बीटरूट हे कोणत्या कुळातील आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1 बीटरूट हे कोणत्या कुळातील आहे? चिनोपोडियासी या कुळातील आहे. लक्षात असू द्या, MP आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोबीमध्ये मॉलिब्लेडमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? कोबीमध्ये कशामुळे? मॉलिब्लेडमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होईल? बघा 4 पर्याय आहे तुमच्याकडं. पर्णबहुलता, त्यानंतर पानात छाबूक तयार होणे, त्याला लिट्टेला म्हणतो आपण, त्यानंतर करपट रंग आणि त्यानंतर अंधत्व. हे 4 पैकी तुम्हाला काय उत्तर द्यायचं आहे? कोबीमध्ये मॉलिब्लेडमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? द्या उत्तर, पटापटा उत्तर येऊ द्या कमेंटमध्ये. व्हिडिओला लाईक नक्की करत चला. आजकाल तुमच्या लाईक खूप कमी येऊ लागल्यात. कमेंटमध्ये उत्तरं देत चला. कोबीमध्ये मॉलिब्लेडमच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? कोणता रोग होतो? पर्याय नंबर 2 पानाचा चाबूक तयार होणे. कशाच्या कमतरतेमुळे होतो? मॉलिब्लेडमच्या कमतरतेमुळे काय होतो? पानाचा चाबूक तयार होणे. त्याला काय म्हणतो आपण? लिट्टेला रोग म्हणतो. त्याला काय? लिट्टेला. पर्याय नंबर 2 आहे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हरभऱ्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? हरभऱ्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? 100% विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर यायलाच पाहिजे, कारण याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेले आहे. हरभऱ्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? बघा पर्याय: रिसिनस कम्युनिस, शाक्रम ऑफिसिनारम, त्यानं सीसर
एरिएंटिनम आणि ट्रायफोयम अलेक्झांड्रियम. काय आहे हरभऱ्याचं वैज्ञानिक नाव? योग्य उत्तर काय असेल? योग्य उत्तर आहे बघा त्याचं पर्याय नंबर 3. काय? सिसर अरिएटिनम हे त्याचं वैज्ञानिक नाव आहे. कशाचं? हरभऱ्याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तरी सबस्क्राईब करून घ्या. तसेच तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी जी बेल आयकॉन आहे तिला क्लिक करा आणि ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. तसेच व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर ग्रोइंग स्टुडंट्स या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवत आहे. तिला क्लिक करा आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला नोटिफिकेशन आणि PDF भेटून जातील. तसेच प्लेलिस्ट आहे. आतापर्यंत आपण आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कमीत कमी 130+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले. कशावर आधारित? तर कृषी तांत्रिक व कृषी घटक याच्यावर. तर त्याची लिंक प्लेलिस्टची सुद्धा लिंक मी तुम्हाला काय करतो डिस्क्रिप्शनमध्ये देते. तिला क्लिक करा आणि इथून पाठीमागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. वळूया आपण प्रश्नाकडं. भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा ह्या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता आहे? भेंडीमध्ये कोणता रोग होतो? पिवळ्या शिरा. ह्या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता आहे? बघा 4 पर्याय आहे तुमच्यासमोर. पांढरी माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे. योग्य उत्तर पटापट कमेंटमध्ये योग्य उत्तर येऊ द्यायचं. कारण तुमचे उत्तर आले किंवा तुमच्या कमेंट आल्या तर मला थोडं मनाला समाधान वाटतं. भेंडीमध्ये होणाऱ्या पिवळ्या शिरा ह्या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता आहे? कोणता कीटक आहे? पर्याय नंबर 1 पांढरी माशी. कोणता कीटक आहे? पांढरी माशी. या कीटकामुळं काय होतं? भेंडीमध्ये पिवळ्या शिरा या विषाणूजन्य रोगाला कारणीभूत असलेला कीटक कोणता आहे? तर ती आहे पांढरी माशी. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर त्याला लाईक नक्की करा. आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तर असेच महत्त्वाचे पॉईंट घेऊन भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.